आम्ही आत्ताच दुपारचे 12:30 वाजता आहेत. आम्ही गोरा कॉलनीत प्रवेश केला आहे. आपण बघू शकता शुलपाणी झरी मागे दिसते आणि हे आले बस स्टँड गोरा पार्क. तर आता आमचा शुलपाणीतला हा प्रवास संपला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी जे सरदार सरोवरचं हे बस स्टँड आहे, गोरा पार्किंग. तर आम्ही इथे प्रवेश केला आहे. मागे बघू शकता गुजरात डेपोच्या बस इथे दिसत आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतंय, सरदार सरोवर. तर अशा प्रकारे आपण बघू शकता शूलपाणेश्वर महादेव मंदिर, जे हे खूप पुरातन तीर्थक्षेत्र आहे. जेव्हा आपण परिक्रमा मार्गातून येतोय तर ह्या शिवलिंगाचं दर्शन आपलं घेणं खूप गरजेचं असतं. त्यामध्ये तर आता आम्ही कल्पो का सरकार ने नया बनाया 94 में. हाँ. तो ये पुराना शिवलिंग है? नहीं, वो जलमग्न हो गया. हाँ, जलमग्न हो गया. काशी का सोनक नाम का राजा था. हाँ, उसने वहाँ स्थापित किया था, वो याद आए. हाँ. तो जब दर्शन नहीं लेते कुछ, तो मुझे एक बाबा ने बोल दिया था इसका दर्शन लेके बगैर आगे जाना नहीं है. तो सही बात है. हाँ, तो आपने बहुत अच्छा किया. हाँ, तो जब भी कोई परिक्रमा इधर से आता है तो बाबा का दर्शन करके ही आगे जाना पड़ता है. तर बाबा जी नर्मदे. हाँ. तर आपण बघू शकता हे अशा प्रकारे ह्या शिवलिंगाचं महत्त्व आहे. तर जेव्हा आपण परिक्रमा करतो, क्षेत्रांचं दर्शन घेऊन जावं लागतं. तर जेव्हा आपण शूलपाणेश्वर शिवतोय तर तेव्हा ह्या भोले बाबाचं दर्शन घेऊन पुढे जावं लागतं. समोर बघताय तर ती मैया. तर आतमध्ये मैयाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर तिथंच एक मोठं पिपलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याचा पुराणात सुद्धा उल्लेख येतो. आम्ही खाली आलोय आणि एक बाबाजी मागून आले ना, आम्हाला हा लड्डू दर्शन घेण्या अगोदरच लाडू देऊन गेले. तर हे एक चमत्कार आहे. दर्शन घेण्या अगोदरच आम्हाला प्रसादी मिळाली. तर असे क्षण तुम्हाला मैयाच्या किनाऱ्यावर पल येतात. तर बघू शकता मनुके, काजू आणि खूप असे सुंदर हा लाडू आहे. आता आम्ही तो प्रसादी ग्रहण करू. इथं मैयाच्या किनाऱ्यावर जो शूलपाणी महादेव मंदिराच्या पुढे एक 3-3.5 किलोमीटर फाट्यावरून आतमध्ये 3 किलोमीटर यावं लागतं. तर तिथे आलो आहे. तर हे पिपलेश्वर महादेव मंदिर आहे. हे पुरातन मंदिर आहे. आणि इथं बघतोय तर बजरंगबलीजींची मूर्ती मागे बघतायत. तर मैया बघतायत. तर हे पिपलेश्वर महादेव खूप असं पावन असं क्षेत्र आहे. तर आपण बघू शकता हे भोले बाबांचं हे याचा पुराणामध्ये उल्लेख होतोय पिपलेश्वर महादेव म्हणून. तर हे पिपलेश्वरांचं मंदिर आहे. तर आपण बघू हे एक तपोभूमी आहे. खूप असं पावन असं क्षेत्र आहे. नर्मदे हर आपण बघताय हा चेक डॅम जो सरदार सरोवरापासून 8 किलोमीटर दूर आहे. आणि आपण बघू शकता हे शिवजी, वरुण देव आणि इंद्रदेव यांनी तपश्चर्या केलेली होती. त्यांनी इथं तप केलंय. ही पावन अशी भूमी आहे, तपोभूमी आहे ही. इथं देवतांनी तप केलंय. मैयाच्या तटावरच हे मंदिर आहे. बाबाजी बताइए, ये गौतम परमेश्वर महादेव है. हाँ, सतयुग में ऋषि गौतम ऋषि ने शराब दिया था. हाँ. इंद्र, चंद्र, वरुण, हाँ, ये तीनों को शराब देकर फिर शराब हल्का करने के लिए नर्मदा तट में जाकर तप जप करेगा. हाँ. जब तुम लोग का शराब मुक्ति होगा. हाँ.
भगवान राम जी हाँ। जन्म होकर माता हलिया का उद्धार किया। हाँ जब इन लोग का शराब मुक्ति हुआ, आने जाने वाला का 7 पीढ़ी का दर्शन मात्र से- शराब मुक्ति है। अरे बाप, इतना पावन है क्षेत्र वरण है। इंद्र वरण, वरुण और इंद्र हाँ दोनों को नाम से ये गांव है, ये गाव है इंद्र वरण। इंद्रवर्ण। हाँ हाँ शिव पुराण में उल्लेख है, रामायण में उल्लेख है, हाँ नर्मदा पुराण में उल्लेख है। हाँ हाँ ये प्रतिदिन आने जाने वाला का 7 पीढ़ी का शराब मुक्ति नर्मदे हर। नर्मदे हर। सामने गरुड़ेश्वर है, हाँ हाँ यहाँ वरुणेश्वर। हाँ हाँ। तो इतना पावन क्षेत्र है इतनी ये। पवन चित्र है, हाँ हाँ मगर इसके दर्शन नहीं किया फिर आप लोगों को शराब मुक्ति नहीं होगी। नहीं होगा। फिर जन्म लेना पड़ेगा, 84 लाख भोगना पड़ेगा। अरे बाप, एक जन्म में। नर्मदे कंठ में प्रसिद्ध है। हाँ हाँ ये मृत्यु लोक में एक ही मंदिर है, वरुण भगवान नर्मदे हर। नर्मदे हर बाबाजी वरुणेश्वराय नमः। ईश्वराय. तर आपण बघू शकता एक पावन हे तीर्थक्षेत्र आहे आणि इथं आज आम्ही मुक्कामी होतो. आता सकाळी जल चढवलंय आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघतोय.